ऐक ना मना. आपल्या दिनक्रमाच्या रहाटगाडग्यात आपण एवढे मशगूल आहोत, त्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टींचा विसर पडलेला आहे. रोज सकाळी उठल्यापासून चहा, नाश्ता, जेवण, ऑफिस, फिरणे, रोजचे कामकाज, जबाबदाऱ्या, घर, शाळा, आजारी, आप्तस्वकीय वगैरे वगैरे चालूच असते. शनी रवी हिंडणे फिरणे, मौज मजा, मनोरंजन, हे कालचक्र असेच सदोदित चालू आहे आणि हे रहाटगाडगे चालूच राहणार आहे. हे सर्व करीत असताना प्रत्येकाची कुवत वेगळी, इच्छाशक्ती वेगळी, प्रत्येकाचे रूप वेगळे. त्यातून हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या व्यक्तीच टाटा, बिर्ला, सचिन किंवा किरण बेदी, प्रतिभा पाटील, इंदिरा गांधी होतात. या सर्वांचा अभ्यास केला तर बऱ्याच गोष्टी लक्षात येतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले मन. ज्याच्या तालावर, इच्छेवर हे सगळे घडते ते मन. त्याला जे वाटेल तेच तो करतो, म्हणून आपण जिथे आहोत तिथेच राहतो. या मनाला स्वतःची मनमानी करण्याची सवय आहे, त्यामुळेच त्याला प्रत्येक गोष्ट करण्याचा कंटाळा येतो. आपण खूप काही ठरवतो, मनात मनोरे रचतो, पण प्रत्यक्षात काहीच घडत नाही, कारण आळस हा त्याचा शत्रू आहे. मन म्हणते काही करू नकोस, शांत बस, कष्ट नको, त्रास नको, धावपळ नको, सर्व काही इन्स्टंट व रेडी पाहिजे. अशा या मनाला जर आपण वळण लावले तर आपल्याला हवे ते आपण का नाही करू शकणार. आपण मनाचे गुलाम आहोत, पण आपल्याला आपल्या मनाला आपले गुलाम बनवता आले पाहिजे. त्याला आपण जसे सांगू तसेच त्याने केले पाहिजे. हे खूप अवघड आहे, पण नक्कीच अशक्य नाही. आपण शरीर चालण्यासाठी खातो, पितो, बुद्धी काम करण्यासाठी, एनर्जी मिळण्यासाठी झोपतो, सर्वांना चार्जिंग करतो. पण सर्वात महत्त्वाचे आपले मन, त्यालाच आपण चार्जिंग कधीच करत नाही. ते चार्जिंग तर फारच आवश्यक आहे. मोबाईल चार्ज केल्यावर 24 तास चांगला चालतो. मग मनालाही रोज 15-20 मिनटे चार्जिंग केले तर ते किती चांगले चालेल याचा विचार केला आहे का कधीतरी? अहो, त्यालाही विश्रांती देऊन ताजेतवाने केले पाहिजे. यासाठी हे करता येईल. काय करावे? प्रथम शरीर व मन स्वस्थ व शांत स्थितीत आणण्यासाठी सुखासनात बसा. डोळे बंद करून बाहेरच्या येणाऱ्या सर्व विचारांना थांबवण्यासाठी एखादी छोटीशी प्रार्थना म्हणून मन एकाग्र करा. त्यानंतर कमीत कमी 3 व जास्तीत जास्त 12 श्वास हे दीर्घ श्वसन करावेत. प्रथम एक दीर्घ श्वास घ्या. जेवढा वेळ श्वास रोखून धरता येईल तेवढा वेळ धरून ठेवा आणि हळूहळू संपूर्ण श्वास सोडा. श्वास घेण्यास जेवढा वेळ लागतो त्याच्या दुप्पट वेळ श्वास सोडण्यासाठी लागला पाहिजे. अशा पद्धतीने श्वासोच्छ्वास करा. त्यानंतर निर्विचार अवस्थेत 5 ते 10 मिनिटे बसा. तसे शक्य नसेल तर नामस्मरण करत बसा, पण संपूर्ण लक्ष जे करता त्यामध्ये ठेवा. ज्यावेळी आपण निर्विचार अवस्थेमध्ये असतो ती अवस्था म्हणजे मनाची विश्रांती, त्याचे चार्जिंग. नंतर हळूहळू त्यातून बाहेर या. ही अनुभूती घेऊन पहा काय घडते ते. मनाला खूप शांत वाटते. ही अवस्था संपूच नये असे वाटते. त्याचबरोबर आपल्यामध्ये ऊर्जा आणि उत्साह भरभरून वाहू लागतो. आपली काम करण्याची शक्ती वाढते. साहजिकच आपणास हवे ते आपण साध्य करू शकतो. मन स्थिर ठेवून, शांत ठेवून आपण फार चांगल्या प्रकारे निर्णय घेऊ शकतो. एकाग्रता वाढते, आनंदी होतो आणि अशक्य असे काहीच राहत नाही. हे सर्व केल्यानंतर शवासन केले तरी चालेल.
या प्रयोगामध्ये आपली ही जी मनाची अवस्था आहे त्यालाच ध्यान किंवा समाधी म्हणतात. हळूहळू ही वेळ आपण वाढवत नेऊन एका परम आनंदाकडे वाटचाल करू शकतो. सर्व ताणतणावांपासून मुक्ती मिळवून स्वस्थ, आरोग्यदायी व सुखी समाधानी जीवन जगण्याचा हा जणू राजमार्गच आहे. यावर एक एक पाऊल टाकत पुढे पुढे चालत राहा. विजय तुमचाच आहे. थँक्यू.